प्रसाद लाड, ज्या दोन राऊंड्स ऑफ टॉक्स झाले, म्हणजे दोन फेऱ्या झाल्या चर्चेच्या. पहिल्यांदा तुम्ही दोघे जण गेलात, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचं समजून घेतलं, तुम्ही त्यांना सांगितलं, पुन्हा मग दुसऱ्या दिवशी तुमची चर्चा झाली. एवढं काय झालं? अशा कोणत्या वाटाघाटी झाल्या? त्यामध्ये आम्हाला उत्सुकता आहे. म्हणजे निर्णय काय झाले? नाही नाही, बघा असं आहे की त्यांनी जवळजवळ 12 ते 13 मागण्या त्यांनी केल्या. त्या 12-13 मागण्या मी तुम्हाला वाचूनही दाखवू शकतो काय, ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही त्याची एक एसओपी तयार करून तुम्हाला देतो. आता याच्यामध्ये फार सोपं होतं आशिषजी. मराठवाड्याचा आपण जर विषय घेतला तर मराठवाड्यामध्ये निजाम गॅझेट, हैदराबाद गॅझेट आपलं लागू झालं. हैदराबाद गॅझेट एक तर मराठवाड्याला स्वातंत्र्य 10 वर्ष 12 वर्ष उशिरा मिळालं. त्यामुळे निजामशाहीच्या दडपणाखाली हा मराठा समाज, तिथे जो पण समाज होता तो तिथे 12-13 वर्ष अत्यंत असह्यपणे राहिला. त्याच्यामध्ये त्यांनी गरिबी पाहिली, त्यांच्या बरेच गोष्टी तिकडे राहून गेल्या. आणि मग त्याच्यानंतर मराठवाड्यातला हैदराबाद गॅझेट डिक्लेअर करायचं सरकारने ठरवलं. सरकारने ते डिक्लेअर केलं, त्याचा गॅझेट काढलं. मग त्याच्यानंतर आम्ही जेव्हा त्यांना जात पडताळणीचं प्रमाणपत्र देतो, शिंदे समिती जेव्हा सांगते की एवढे लाख लोक मराठवाड्यामध्ये निजाम गॅझेटमध्ये आहेत, आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्याला व्हॅलिडिटीसाठी 6 महिने 8 महिने 10 महिने थांबवतो, तर ते चुकीचं होतं. हे मी समितीला आणि सरकारला सांगितलं. एखादा मुलगा जर त्याला जून मध्ये व्हॅलिडिटी मिळाली नाही तर त्याचं ऍडमिशनच होत नाही. जर त्याला नोकरीला त्यांनी दाखला मागितला, त्याची नोकरीचा इंटरव्ह्यू झाला, इंटरव्ह्यू नंतर ज्या वेळेला ओरलला तो दाखला सबमिट करू शकला ना, त्याला नोकरी मिळत नाही. शिक्षण नाही झालं तर नोकरी नाही मिळणार, नोकरी नाही झालं तर घर दुखी होणार, घर दुखी झालं तर लग्न नाही होणार, लग्न नाही झालं तर, हे सगळी एकमेकाची सायकल होती. आणि त्यामुळे तो कुठेतरी ती धगधग समाजामध्ये होती ना, ती दूर करण्याचं आम्ही काम केलं. मग आम्ही एसओपी तयार केली. त्या एसओपी आम्ही दादांना दाखवल्या. त्यांच्या मागण्या काय आहेत त्या मागण्या आम्ही समजून घेतल्या. त्याच्यातल्या काय होऊ शकतात, काय नाही होऊ शकतात, किती टाइम लागेल, काय करता येईल, ज्या होणार नाहीत त्या का होणार नाहीत, ज्या नाही प्रविष्ट आहेत त्या कशा प्रविष्ट आहेत, या सर्व गोष्टी आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. एसओपीची कॉपी आम्ही त्यांना दिली. ती एसओपीची कॉपीमध्ये त्यांनी काही बदल सुचवले. ते बदल घेऊन आम्ही दुसऱ्या दिवशी डिव्हिजनल कलेक्टर कमिशनर लेवल महाराष्ट्राची घेतली. त्या बैठकीमध्ये आम्ही सर्व चर्चा केली, एसओपी फायनल केल्या. आणि त्यामध्ये जे लक्षात आलं की अधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा जात पडताळणी समितीच्या माध्यमातून ज्या पद्धतीमध्ये समाजाच्या मुलांना, मग तो कुठलाही समाजाचा असेल, तो एससी एसटी असेल, एनटी असेल, ओबीसी असेल, मराठा असेल, हे जात पडताळणीचं हे जे यंत्र आहे ना, हे यंत्र कुठेतरी बिघडलेलं आहे. आणि त्यामुळे त्या दिवशी विखे पाटील साहेबांनी एका अधिकाऱ्यावर कारवाई देखील केली, ज्यांनी एक 2 प्रकरणामध्ये 7-7 महिने उत्तर दिलं नव्हतं. म्हणजे विखे पाटलांनी तर नुसती कारवाई केली, कदाचित बिदर समितीचा अध्यक्ष आणि मंत्री असतो तर त्याला सस्पेंड केला असता. पण एवढी चीड येण्यासारखं हे काम आहे. जर आपल्यासारख्याला जर चीड येते तर मग तो जो भोगतोय तिथे त्याला किती चीड आली पाहिजे. आणि मग ती एसओपीच्या माध्यमातून गावात दवंड्या पेटवणं, त्या 58 लाख ज्या नोंदी मिळाल्या आहेत शिंदे समितीला, त्या गावागावामध्ये ग्रामपंचायतीपर्यंत देणं, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या घराघरापर्यंत पोहोचवणं, कलेक्टरला आणि डिव्हिजनल कमिशनरला अथॉरिटी देणं, प्रत्येकाचा दर आठवड्याला आढावा घेणं, किती सर्टिफिकेट दिले गेले, किती सर्टिफिकेटची जात पडताळणीला तुम्हाला अर्ज आले आणि किती अर्ज पास झाले, किती अर्ज बाद झाले, बाद झालेले अर्ज पुन्हा कलेक्टरकडे तुम्ही हिअरिंग घेऊ शकता, कलेक्टरकडे नाही झाली तर डिव्हिजनल कमिशनरकडे घेऊ शकता. आणि यामध्ये मराठवाड्याचे डिव्हिजनल कमिशनर जे जी श्रीकांत आहे त्यांनी अतिशय चांगली भूमिका घेतली. कारण ते तिथे कलेक्टरही राहिले, ते तिथे कमिशनरही राहिले, ते बीडमध्येही कलेक्टर होते, संभाजीनगरला कलेक्टर होते, छत्रपती संभाजीनगर महापालिकेला कमिशनर होते. त्यामुळे तिकडची भौगोलिक आणि राजकीय ऐतिहासिक स्थिती त्यांना माहिती होती. आणि त्यांनी जो इनिशिएटिव्ह घेतला तोच इनिशिएटिव्ह मग आम्ही पश्चिम महाराष्ट्राला लावला, कोकणाला लावला, तोच इनिशिएटिव्ह आम्ही विदर्भाला लावला, तोच इनिशिएटिव्ह आम्ही उत्तर महाराष्ट्राला लावला. त्यामुळे मला असं वाटतं की याच्या पुढे हा जो फिल इन द ब्लँक वाला जो गॅप होता की आम्ही अर्ज केला आम्हाला मिळतच नाही, आम्ही हे केलं आम्हाला मिळतच नाही, मग कोणतरी पैसे मागतो, अहो ज्याच्याकडे खायला पैसे नाहीत तो 50,000 लाख 2 लाख रुपये कुठून देणार आहे. त्यामुळे समाजाला न्याय द्यायला पाहिजे या भूमिकेतनं माननीय मुख्यमंत्र्यांनी भूमिका ठेवली. आणि मला वाटतं की समाजाच्या भूमिकेला मी माननीय मनोज दादाला म्हटलं होतं की जर देवेंद्र फडणवीसांनी तुमचं काम केलं, असं तुमचं जर मत झालं तर तुम्हाला त्यांचे आभार मानावे लागतील. माननीय मनोज दादांनी मोठ्या मनाने 1दा 2दा नाही तर 3दा 4दा माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं. आणि वेळोवेळी आता ते सांगतात
की मुख्यमंत्र्यांनी काम नाही केलं असं मी मानतच नाही, त्यांनीच काम केलं. हम्म. त्याच्यामुळे बघा काही ठिकाणी परत पुन्हा त्यांच्या काही मागण्या असतील ज्या मागे पुढे होतील, सरकारी यंत्रणा काम करण्यात मागे पुढे होतं, प्रत्येकाला वेगवेगळी कामं पण आहे. पण त्याच्यामध्ये एक गोष्टीचं मी तुम्हाला आश्वासन करतो की याच्या पुढे ज्या त्यांच्या अडचणीसाठी त्यांना उपोषणाला बसावं लागत होतं ना, ते बसावं लागणार नाही याची खात्री मी करून घेणार आहे. म्हणून त्यांची जरांगे कामं पाटील होतील. तुम्हाला जेवायला बोलावणार होते. हा, त्यांनी मला बोलवलं होतं. माझ्याशी त्यांची आता 2दा-3दा फोनवर चर्चा झाली. हा. 14-15ला मी जाणार होतो, पण ते दौऱ्यावर आहेत. कारण इंदापूरला त्या दिवशी ज्या मुलांचा अपघात झाला आंदोलनातून जाताना इंदापूरच्या, त्याच्यातला एक मुलगा आमचा मृत्युमुखी पडला, 2 मुलं आजारी होती. त्या संदर्भात देखील परवाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी 3.5 लाख रुपयाचा विशेष निधी हॉस्पिटलच्या बिलासाठी दिला. 1.5 लाखाचा निधी मी माझ्या स्वतःच्या ट्रस्टमधनं दिला आणि त्यांच्या हॉस्पिटलचं आम्ही बिल भरलं. त्यासाठी त्यांचा मला फोन आला की प्रसादजी, आम्ही तुमचा आभार मानायला फोन केला, माझा भाऊ आहे तुम्ही. त्या दिवशी नेमका माझ्या लग्नाचा वाढदिवस होता, त्यांनी मला शुभेच्छाही दिल्या. माझी बायकोही बरोबर होती, तिलाही दादानी शुभेच्छा दिल्या. परंतु माझं म्हणणं एक आहे की आता ती दरी कुठेतरी दूर होते आणि त्यांनी मला बोलले की मी तुला जेवायला बोलवणार आहे. ते ज्या दिवशी बोलवतील त्या दिवशी मी जाईन. आता मी 18, 19, 20 मोकळा आहे. मी त्यांना सांगितलंय. त्यांनी मला तिथे मराठवाड्याचं जाऊन जेवण जेवायचंच आहे. मला भाकर आणि शेवटचा प्रश्न विचारायचा तो यासाठी की तुम्ही एवढा पुढाकार घेतला आणि मनोज जरांगे पाटलांच्याही मागण्या पूर्ण झाल्यावरती तेही सरकार बरोबर आता कधीही चर्चा करू शकतात. अशा वेळेस पुढच्या वेळेस जेव्हा मनोज जरांगे पाटील मुंबईला येतील तेव्हा मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट घालून देऊन एक संवादाचं वातावरण तयार करण्याकडे तुमचा कल राहील का? 100% राहील. माझा तो प्रयत्न राहील. मनोजदादा जरांगे पाटील जेव्हा कधी म्हणतील की मुख्यमंत्र्यांची एक सदिच्छा भेट घ्यायची, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची चर्चा करून समितीच्या अध्यक्षांना, उपमुख्यमंत्र्यांना सगळ्यांना एकत्रित घेऊन माननीय जरांगे पाटलांना मुख्यमंत्र्यांना भेटवायला मला निश्चितपणे आवडेल. पण ते कसं आहे की ते एक का आपण म्हणतो ना, एकतर्फी प्रेम चालणार नाही. त्यासाठी त्यांनीही प्रेम दाखवायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी प्रेम दाखवायला पाहिजे. आणि मुख्यमंत्री आहेत, तो राज्याचा मुख्यमंत्री आहे, ते प्रत्येकाला भेटायलाच बसले. दादांची इच्छा झाली, दादांना असं वाटलं की बाबा मला भेटायचं आहे, त्या दिवशी निश्चितपणे. ठीक आहे. 22 जून ते 10 जुलैच्या काळामध्ये अधिवेशन सुरू असणार आहे. त्या काळात आले तर मुख्यमंत्री सर्वांनाच भेटतात. नाही, त्यांना सर्वांनाच भेटतात, पण मनोज जरांगेंची जरा विशेष भेट करून दे. अच्छा, ठीक आहे. मी तुमच्याशी वेळोवेळी चर्चा करतो. आजचा विषय मनोज जरांगे पाटलांचा होता, पण तुम्ही मुख्य प्रतोद आहात. 22 तारखेपासून अधिवेशन सुरू होत आहे. ती एक मोठी जबाबदारी तुमच्याकडे आहे. तेव्हा आज तुर्तास इथंच थांबतो. नंतरही कधीतरी चर्चा करू. पण पुन्हा एकदा तुम्ही पुढाकार घेतला आणि मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन, खास करून त्यांचं उपोषण करू नये अशा मताचे आम्ही सुद्धा होतो. कारण काय होतं, एखादी व्यक्ती उपोषण करते, ती आंदोलन करते म्हणून तिला करू द्या असं म्हणणं योग्य नाही. उलट चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे, वाटाघाटी चर्चा झाली पाहिजे, तेही समाजाचं काम करा या भावनेनं तुम्ही पुढाकार घेतला आणि त्यातनं हे फलित पुढे आलं. त्याबद्दल तुम्हाला आज सगळेच जण धन्यवाद देत आहेत, हे विसरू नका. थँक्यू. या, धन्यवाद.